हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज खूप पाऊस पडत होता आणि जिलेबी खावीशी वाटत होती, पण बाहेर जाऊन आणणार कशी, कारण बाहेर पाऊस होता. तर म्हटलं चला घरी बनवूयात. तर पहिल्याच प्रयत्नात अगदी 100% परफेक्ट अशी जमणारी ही जिलेबी आज मी तुम्हाला रेसिपी सांगणार आहे. अगदी 4च साहित्यात तयार होणारी आणि 10 मिनिटातच तयार होणारी, आणि तुम्ही बघू शकता पाक आतपर्यंत गेलेला आहे आणि बाहेरून छान अशी क्रिस्पी झालेली आहे. चला तर मग आता आपण बनवायला घेऊया जिलेबी, छान अशी रसाळ जिलेबी. तर त्यासाठी मी 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 वाटी आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे. आपण आधी पाक बनवून घेऊया आणि पाक कोमट असताना आपल्याला त्यामध्ये जिलेबी सोडायची आहे, त्यामुळे आधी आपण पाक बनवून घेऊयात. तर ह्यामध्ये मी 2 विलायची कुटून त्याची पूड अशी टाकलेली आहे. आता त्यामध्ये मी ऑरेंज कलर टाकणार आहे, ऑरेंज फूड कलर, जो इझिली कुठे पण मिळतो, कुठल्या पण शॉपमध्ये मिळतो. थोडासाच टाकायचा आहे. आता ह्याला मी छान उकळी येऊ देणार आहे. उकळी आल्यानंतर मी यामध्ये अर्धा लिंबू पिळून टाकलेला आहे. त्यामुळे काय होईल, जेव्हा पाक थंड होईल ना, तेव्हा साखर बुडाशी राहणार नाही. तुम्ही बघू शकता. आता थोडंसं मी चेक करून घेत आहे की तो पाक तयार आहे का नाही. आपल्याला एकतारी पाक नाही बनवायचा आहे. थोडंसं चिकट वगैरे झालं की गॅस बंद करून झाकून ठेवणार आहे. तोपर्यंत आपण बॅटर बनवून घेऊयात. त्यासाठी 1 वाटी मैदा आणि त्यामध्ये 1 चमचा तूप घेतलेला आहे आणि ते आता छान चोळून घ्यायचं आहे. चिमूटभर मीठ टाकलेलं आहे. तूप सर्व पिठामध्ये असं छान मिक्स करून घेत आहे. आता त्यामध्ये इनो टाकत आहे. जर तुमच्याकडे इनो अवेलेबल नसेल तर अर्धी वाटी दही टाकलं तरी चालेल. जर दही पण अवेलेबल नसेल तर छोटा चहाचा चमचा खायचा सोडा टाकला तरी चालेल. आणि हे आता छान मिक्स करून थोडं थोडं पाणी टाकून छान असं बॅटर बनवून घेणार आहे. जास्त घट्ट पण नाही बनवायचं, रिबन कन्सिस्टन्सी असली पाहिजे, असं छान बॅटर बनवून घ्यायचं. तुम्ही बघू शकता मी ज्याप्रमाणे बनवलं अगदी त्याप्रमाणे बनवून घेऊ शकता.
तर आता बघू शकता आपलं बॅटर रेडी आहे. तर अशी दुधाची पिशवी किंवा मिठाची पिशवी असेल ना, तर त्यामध्ये आपलं बॅटर असं ओतून घ्यायचं आहे. आणि जिलेबी करताना पीठ बाहेर येऊ नये त्यासाठी असं रबर पॅक करून घेणार आहोत. आता बघू शकता पाक रेडी झालेला आहे. आता गॅस बंद करून पाक झाकून ठेवत आहे आणि कढईमध्ये तेल तापवायला ठेवलेलं होतं. तर त्यामध्ये आता आपण जिलेबी सोडून घेऊयात. तर तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने जिलेबी करत आहे. तर ह्यासाठी तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे कडकडीत, म्हणजे आपली जिलेबी खाली चिटकणार नाही. अशा पद्धतीने आपण जिलेबी बनवून घेणार आहोत आणि दोन्ही साईडने छान अशी गोल्डन ब्राऊन होऊ द्यायची आहे. आता तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे. अशी छान गोल्डन झाली की ती आपल्याला पाकामध्ये सोडून घ्यायची आहे. जिलेबी पाकात सोडल्यानंतर 2 मिनिटांनी ती पलटून घ्यायची आहे, म्हणजे दोन्ही साईडने पाक छान मुरेल. आणि 5 मिनिटात जिलेबी आपल्याला अशी काढून घ्यायची आहे, म्हणजे आपली जिलेबी चिकट आणि नरम नाही होणार, छान अशी क्रिस्पी राहील. तर तुम्ही बघू शकता 1 वाटी मैद्यामध्ये आपले जवळपास 20 जिलेबी तयार आहेत आणि खूप छान असे झालेले आहेत. बाहेरून छान अशी क्रिस्पी आणि आतमध्येपर्यंत पाक गेलेला आहे आणि खायला तर खूपच छान आणि खूपच टेस्टी झाले होते. तर तुम्ही पण बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ह्या रेसिपीला लाईक करा, कमेंट करा. थँक्स.
फॉर वॉचिंग. तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज सोबत.